नमस्कार मुलांनो, आज मी तुम्हाला इयत्ता 6वीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील कविता 1 भारत माता ही शिकविणार आहे. मुलांनो, आपल्याला जन्म देणारी आई तिला आपण माता म्हणतो. अगदी तसेच आपले भरण पोषण करणारी, तसेच आपल्याला सर्व काही देणारी आपली भूमी तिला आपण मातृभूमी म्हणतो. ज्या देशात आपण राहतो ती आपली भारतभूमी. आपल्या या देशाचे भौगोलिक स्थान खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, तिन्ही बाजूंनी पाणी आणि एका बाजूने जमीन, 7 देशाच्या सीमारेषा आपल्या या भारत देशाला जोडलेल्या आहेत. अशा या देशावर अनेकांनी आक्रमण केले हे तुम्हाला माहीत आहेच, परंतु आपल्या येथील भारतीयांनी त्यांचा सामना केला आहे. मुलांनो, तर आपल्या या भारतीयांनी आपल्याला गुलामगिरीतून तसेच आपल्या या देशाला मुक्त केले आहे. अशा या भारत मातेला आपण वंदन करायचे आहे. आपल्या या भारत मातेचे गौरव करणारे गीत आपण शिकणार आहोत. मुलांनो, तर आज आपण कविता पहिली भारत माता ही शिकणार आहोत. या कवितेचे कवयित्री आहेत शांता शेळके. पहा मुलांनो, यांचा जन्म 1922 साली झाला, तर यांचा मृत्यू 2002 साली झालेला आहे. या एक प्रतिभा संपन्न मराठी कवयित्री होत्या. याशिवाय एक प्राध्यापिका होत्या, तसेच संगीतकार, लेखिका, अनुवादक, बालसाहित्य लेखिका सुद्धा या होत्या. त्यांचे अनेक काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत, जसे की वर्षा, गोंधळ, अनुबंध, रंगरेषा हे काव्यसंग्रह त्यांचे खूप प्रसिद्ध आहेत. या एक नामवंत कवयित्री होत्या. तर मुलांनो, अशा या महान कवयित्रीने लिहिलेली ही भारत माता कविता आज आपण अभ्यासणार आहोत. तर मुलांनो पहा, गाणी 1 भारत माता. सुरुवातीला आपण या गाण्याचे वाचन करूया. ऐका, म्हणा आणि वाचा. पहा मुलांनो, प्रियतम आमुची भारत माता, आम्ही सारी तिची मुले, रंग वेगळे गंध वेगळे तरी येथली सर्व फुले. प्रिय आम्हाला येथील माती, प्रिय हे पाणी जुळजुळते, प्रियकर ही डुलणारी शेते, प्रिय हे वारे सळसळते. प्रियकर आमुचा धवल हिमालय, बघे भिडाया जो गगना, प्रियतम आमुचे सह्य विंध्य हे, प्रियतम या गंगा जमुना. मानव सारे समान असती, शिकवण ही जगतास दिली, या मातेची मुले सद्गुणी, सर्व जगाला प्रिय झाली. प्रियतम आमुची भारत माता, वंदन आम्ही तिला करू, या मातेची मुले लाडकी, सदा तिचा ध्वज उंच धरू. तर मुलांनो, हीच कविता तुम्ही चालीमध्ये सुद्धा म्हणू शकता. तर मी तुम्हाला एक ध्वनिफीत दाखवत आहे, पहा आणि व्यवस्थित ऐका, आणि त्याप्रमाणे तुम्ही चालीमध्ये ही कविता पाठ करायची आहे. सळ सळ
क्रांतीचा ध्वज उंच धरून प्रियतमा मुझी भारत माता आम्ही सारी तिची फुले रंग वेगळे गंध वेगळे तरी येथली सर्व फुले मुलांनो, किती सुंदर चालीमध्ये ही कविता गायली आहे पहा. आता तुम्हाला अशीच म्हणजे वेगवेगळ्या चालीमध्ये तुम्हाला ही कविता पाठ करायची आहे. चला तर मुलांनो, आता आपण या कवितेचा भावार्थ पाहूया. प्रियतमा मुची भारत माता आम्ही सारी तिची मुले रंग वेगळे गंध वेगळे तरी येथली सर्व फुले. तर मुलांनो, हे जे आहे ते कवितेचे ध्रुवपद आहे. प्रियतम, प्रियतम या शब्दाचा अर्थ अतिशय आवडती. आम्हाला ही जी भारत माता आहे ती कशी आहे? आवडती आहे. पहा मुलांनो, पहिल्या ओळीमध्ये काय सांगितलेलं आहे? तर प्रियतम अमुची भारत माता आम्ही सारी तिची मुले, म्हणजेच आम्ही सारी जी मुले आहोत ती या भारत मातेची आहेत. प्रियतम अमुची भारत माता आम्ही सारी तिची मुले, म्हणजे आम्ही जे भारतीय आहोत ते कोण आहोत? तर या भारत मातेची मुले आहोत. प्रियतम, प्रियतम म्हणजे अतिशय आवडती. अमुची, अमुची म्हणजे आपली, आपली ही जी भारत माता आहे, भारत माता, माता, माता म्हणजे आई, आणि ही जी आपली भारत माता आहे ती आम्हाला कशी आहे? अगदी आवडती आहे. आम्ही सारी तिची मुले, म्हणजेच काय? ही भारत माता आमची आई आहे आणि आम्ही सर्व तिची मुले आहोत. रंग वेगळे गंध वेगळे तरी येथली सर्व फुले. तर पहा मुलांनो, जरी आमचे रंग वेगळे असले, गंध वेगळे असले, गंध म्हणजे सुवास, गंध या शब्दाचा अर्थ सुगंध. रंग वेगळे गंध वेगळे तरी येथली सर्व फुले, म्हणजे काय? तर आमचे रंग वेगळे असले आणि सुवास वेगळे असले तरी आम्ही एकाच बागेतील, म्हणजेच या भारत देशातील आम्ही कोण आहोत? फुले आहोत. तर कवयित्रीला काय सांगायचे आहे इथे? तर पहा मुलांनो, आपण भारत देशामध्ये राहतो, आपण भारतीय सर्व एक आहोत. आपल्या भारत देशामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात, वेगवेगळी वेशभूषा करतात, प्रत्येकाची बोलीभाषा वेगळी असते, प्रत्येकाचे सण साजरे करण्याची पद्धत वेगळी असते. तरी सुद्धा आपण या भारतभूमीची लेकरे कशी राहतो? अगदी एकोप्याने राहतो, आनंदाने राहतो, म्हणजेच राष्ट्रीय एकात्मता आपल्या देशामध्ये टिकून आहे. एकता हाच आपला धर्म आहे, हेच या ध्रुवपदातून सांगण्यात आलेलं आहे. प्रियतमा मुची भारत माता आम्ही सारी तिची मुले रंग वेगळे गंध वेगळे तरी येथली सर्व फुले. तर एकता हाच आमचा धर्म आहे, ते यातून सांगितलेले आहे. पुढे पहा मुलांनो, प्रिय आम्हाला येथील माती, प्रिय हे पाणी झुळझुळते, प्रिय करे ही डुलणारी शेते, प्रिय हे वारे सळसळते. तर पहा मुलांनो, आम्हाला काय प्रिय आहे? येथील माती प्रिय आहे, झुळझुळणारे पाणी प्रिय आहे, प्रिय करे ही डुलणारी शेते, प्रिय हे वारे सळसळते. तर ही डुलणारी शेते, डुलणारी म्हणजे वाऱ्याने हलणारी शेते, प्रिय हे वारे सळसळते, हे सळसळणारे वारे सुद्धा आम्हाला कसे आहे? प्रिय आहे. प्रिय म्हणजे काय? आवडतात. या भारतभूमीतील माती, पाणी, डुलणारी शेते तसेच वारे हे सर्व आम्हाला कसे आहेत? प्रिय आहेत. आम्हाला ते अतिशय आवडतात. का आवडतात? तर ही माती जी आहे ती आमची जन्मभूमी आहे, त्यामुळे ही जन्मभूमी आम्हाला खूप प्रिय आहे. या मातीवर झुळझुळणारे पाणी आम्हाला प्रिय आहे, या भूमीवरची आनंदाने डोलणारी शेते आम्हाला अतिप्रिय आहेत, आणि चोहीकडे सळसळणारे वारे ही आमचे लाडके आहेत, असे
कवयित्री आपल्याला सांगत आहेत. पहा मुलांनो, तर ही माती आपल्याला का प्रिय आहे? तर या मातीतून आपल्याला अनेक प्रकारचे खनिजे मिळतात. सोने, चांदे, कथील, तांबे, पित्तळ या प्रकारचे खनिजे मिळतात. तसेच आपण अनेक प्रकारची पिके या मातीतून घेतो. धान्याचे पीक घेतो, डाळीचे पीक घेतो, तसेच अनेक फळांचे, फुलांची पिके आपण घेतो. म्हणजे ही भारतभूमी आपल्याला सर्व काही पुरवते. त्यामुळे ही माती आम्हाला कशी आहे? प्रिय आहे. प्रिय हे पाणी झुळझुळते. या मातीवर झुळझुळणारे पाणी सुद्धा आम्हाला प्रिय आहे. झुळझुळ, सळसळ हे नादमय शब्द या कडव्यामध्ये आलेले आहेत. डुलणारी शेते. आपला भारत देश, पहा मुलांनो, आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे आणि 70% लोक हे शेती हा व्यवसाय करतात. त्यामुळे आपला भारत देश हा कसा सदा बहरलेला असतो मुलांनो. मोठ्या प्रमाणावर आपल्या भारत देशामध्ये शेती हा व्यवसाय केला जातो. त्यामुळे ही शेती जसजसा वारा येईल तसतशी ही शेती डुलत आहेत. म्हणजे ही पिके डुलत आहे आणि ते सुद्धा आम्हाला प्रिय आहेत. हे या पहिल्या कडव्यातून सांगण्यात आलेलं आहे. पुढे पहा. प्रियतमामुचा धवल हिमालय बघे बिडाया जो गगना, प्रियतमामुचे सह्य विंध्य हे प्रियतम या गंगा जमुना. तर मुलांनो, आम्हाला काय प्रिय आहेत? धवल हिमालय. धवल म्हणजे पांढरा शुभ्र हिमालय आम्हाला प्रिय आहे. हिमालय या शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. पहा मुलांनो, हिम म्हणजे बर्फ आणि आलय म्हणजे वास्तव्य करणारे. जिथे बर्फाचे वास्तव्य आहे तो बर्फाच्छादित प्रदेश, पांढरा शुभ्र प्रदेश म्हणजे हिमालय पर्वत, जो आपल्या भारत देशाचे टोक आहे. आपण भारत देशाचे नाक सुद्धा त्याला म्हणतो आणि भारत देशाचा मुकुट सुद्धा त्याला म्हणलं जातं. हा हिमालय पर्वत सुद्धा आम्हाला खूप प्रिय आहे, जो आकाशाला भिडू पाहत आहे, म्हणजेच आकाशाला स्पर्श करू पाहत आहे. अगदी उंच असा हा धवल हिमालय पर्वत आम्हाला प्रिय आहे. गगना म्हणजे आकाशाला. प्रियतमामुचे सह्य विंध्य हे प्रियतम या गंगा जमुना. पहा मुलांनो, तर प्रियतम अमुचे सह्य विंध्य. सह्य म्हणजे सह्याद्री पर्वत आणि विंध्य म्हणजे विंध्य पर्वत. सह्याद्री पर्वत हा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आहे. यालाच पश्चिम घाट असेही म्हणतात. विंध्य पर्वत हा भारताच्या मध्यभागी आहे. यालाच विंध्यगिरी असेही म्हणतात. तर आम्हाला या भारतातील सह्याद्री पर्वत रांगा, विंध्य पर्वत रांग सुद्धा आम्हाला कशी आहे? प्रिय आहे. प्रियतम या गंगा जमुना म्हणजे आपल्या भारत देशामध्ये अनेक नद्या आहेत. पहा मुलांनो, तर गंगा, जमुना, ब्रह्मपुत्रा, कावेरी, कृष्णा, नर्मदा, तापी अनेक नद्या आपल्या भारत देशामध्ये आहेत. अनेक नद्या या उत्तरेकडून वाहत येतात. या गंगा जमुना नद्या उत्तरेकडून वाहत येतात. तर त्यांच्या प्रवाहात येणाऱ्या खेड्यांना त्या काय करतात? पाणी पुरवतात. त्यामुळे आपला हा भारत देश कसा आहे? सुजलाम सुफलाम देश आहे. अगदी बहरलेला आपल्याला हा भारत देश दिसतो. त्यामुळे या भारतातील नद्या सुद्धा आम्हाला खूप प्रिय आहेत. प्रियतमामुचा धवल हिमालय बघे बिडाया जो गगना, प्रियतमामुचे सह्य विंध्य हे प्रियतम या गंगा जमुना. तर उंच गगनाला भिडायला जाणारा हा पांढरा शुभ्र हिमालय पर्वत आम्हाला अतिशय प्रिय आहे. आमचा सह्याद्री, आमचा विंध्य पर्वत, आमच्या गंगा जमुना नद्या आमच्या अतिशय आवडत्या आहेत, असे या कडव्यात सांगितले आहे. पुढे पहा मुलांनो. मानव सारे समान असती, शिकवण ही जगतास दिली. या मातेची मुले सद्गुणी, सर्व जगाला प्रिय झाली. तर पहा मुलांनो, मानव सारे समान असती. समान म्हणजे एकसारखे. आपल्या भारत देशातील मानव म्हणजे मनुष्य. तर हे सगळे सारे कसे आहेत? समान आहेत. आपल्या भारत देशामध्ये सर्वांना समानतेचा संदेश दिला जातो. समतेचा संदेश आम्ही भारतीयांनी साऱ्या जगाला दिलेला आहे. आपण कुणाला उच्च नीच असा भेदभाव करत नाही. तर आपण मानव कसे आहोत? समान आहोत. ही शिकवण आपण काय केलेली आहे?
सगळ्या जगाला दिलेले आहे. सगळी माणसे समान आहेत. हाच समतेचा संदेश आपण भारतीयांनी साऱ्या जगाला दिला आहे. या मातेची मुले सद्गुणी सर्व जगाला प्रिय झाली. अशी आम्ही भारत मातेची गुणवान मुले साऱ्या जगाला आवडू लागलेली आहेत असे इथे सांगण्यात आलेलं आहे. बघा पहा मुलांनो, तर आपल्या भारत देशामध्ये अनेक थोर व्यक्ती होऊन गेले आहेत किंवा आता सध्या सुद्धा अनेक थोर व्यक्ती आहेत, ज्यामुळे आपला हा भारत देश सर्व जगाला आवडू लागलेला आहे. आणि या आपल्या भारत देशातील अनेक मुले ही जगाला आवडू लागलेली आहेत. जसे की आपल्या भारत देशामध्ये महात्मा फुले, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारखी अनेक थोर व्यक्ती होऊन गेली. तसेच आता सध्या क्रिकेट क्षेत्रामध्ये सचिन तेंडुलकर, गायन क्षेत्रामध्ये लता मंगेशकर आणि तसेच मुलांनो शास्त्रज्ञ होऊन गेलेले आहेत. पहा डॉक्टर अब्दुल कलाम यासारखी अनेक सद्गुणी माणसे आपल्या भारत देशामध्ये आहेत आणि होऊन गेलेले आहेत. त्यामुळे आपला हा भारत देश सर्व जगाला प्रिय झालेला आहे. म्हणजे भारत देश सुद्धा प्रिय झालेला आहे. तसेच आपल्या या भारत देशातील या भारत मातेतील मुले सर्व जगाला आवडू लागलेले आहेत. पुढे पहा, प्रियतमा मुची भारत माता वंदन आम्ही तिला करू. या मातेची मुले लाडकी सदा तिचा ध्वज उंच धरू. तर मुलांनो, आमच्या प्राणप्रिय भारत मातेला विनम्रतेने आम्ही वंदन करू आणि या आईची आम्ही लाडकी मुले तिचा तिरंगा झेंडा सदैव उंच उंच धरू. तर प्रियतमा मुची भारत माता वंदन आम्ही तिला करू. तर ही भारत माता जी आहे ती आम्हाला कशी आहे, अगदी प्रिय आहे, प्राणप्रिय आहे. म्हणजे स्वतःच्या जीवापेक्षा सुद्धा आम्हाला आमची भारत माता कशी आहे, प्रिय आहे. त्यामुळे आम्ही या भारत मातेला आम्हाला वंदन करावंसे वाटतं. या मातेची मुले लाडकी सदा तिचा ध्वज उंच धरू. म्हणजे आम्ही काय करणार आहोत, या भारत मातेची जी आम्ही मुले आहोत तर तिचा हा ध्वज म्हणजे झेंडा आम्ही सदैव उंच धरणार आहोत. म्हणजेच आम्ही भारत मातेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणार आहोत. तर मुलांनो, या कवितेमध्ये बघा पहिल्या कडव्यामध्ये मुले आणि फुले हे यमक जुळणारे शब्द आलेले आहेत. तसेच ध्रुवपदामध्ये मुले फुले हे यमक जुळणारे शब्द आलेले आहेत. पहिल्या कडव्यामध्ये जुळजुळते, सळसळते, दुसऱ्या कडव्यामध्ये गगना, जमुना, तिसऱ्या कडव्यामध्ये दिली, झाली आणि चौथ्या कडव्यामध्ये करू, धरू हे यमक जुळणारे शब्द आपल्याला मिळतात. तर या कवितेमध्ये काही कठीण शब्द आलेले आहेत. पहा मुलांनो, त्याचा अर्थ प्रियतम. प्रियतम या शब्दाचा अर्थ अतिशय आवडती. गंध, गंध म्हणजे सुवास. त्यानंतर माती, माती म्हणजे भूमी, जमीन. झुळझुळते, झुळझुळ असा आवाज करणारी. डुलणारी शेते, डोलणारी शेते. सळसळते, सळसळ असा आवाज करत वाहणारे. धवल, धवल म्हणजे पांढरा शुभ्र. गगना, गगना म्हणजे गगना म्हणजे आकाशाला. भिडाया, भिडाया म्हणजे स्पर्श करू पाहणारा. सह्य विंध्य, सह्य म्हणजे सह्याद्री पर्वत, विंध्य म्हणजे विंध्य पर्वत. जगतास म्हणजे जगाला, सद्गुणी चांगल्या गुणांची. लाडकी, आवडती, प्रिय, सदा, नेहमी. अशा काही कठीण शब्दांचे अर्थ मी तुम्हाला आता सांगितलेले आहेत. तर मुलांनो, भारत मातेचा गौरव करणारे हे एक समूह गीत आहे. भारतभूमी आम्हाला अतिशय प्रिय आहे. तिला आम्ही वंदन करतो आणि आमचा तिरंगा आम्ही डौलात उंच फडकवतो. ही भावना या कवितेत व्यक्त केली गेली आहे. तर मुलांनो, मी अशी आशा व्यक्त करते की तुम्हाला ही कविता समजली असेल. तर मुलांनो, तुम्ही चालीमध्ये या कवितेचे पाठांतर करायचे आहे.
धन्यवाद.